एक 70-75 वर्षाची वृद्ध स्त्री तिच्या घरात शिरून कोयत्याचा धाक दाखवून तिचा बलात्कार केला. ती स्त्री रातोरात गाव सोडून मुलीकडे निघून गेली. पुरावे होते, रक्त लागलेली साडी होती, साक्षीदार होते, पण केस कोर्टात टिकलीच नाही. आरोपी निर्दोष सुटला. जेव्हा गुन्हेगार सुटतो तेव्हा तो फक्त मोकळा फिरत नाही, तो अधिक धाडसी होतो, निर्दयी होतो आणि समाजाला संदेश देतो. तो समाजाला संदेश देतो की माझं कोणी काहीच करू शकत नाही. त्यानंतर याच माणसाने स्वतःच्या पुतणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. टीव्ही लावून दे हे कारण सांगून तिला घरात खेचण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी हुशार निघाली. लहान होती पण तरी ती हुशार होती, धाडसी होती. दारात उभं राहून टीव्ही लावण्याचा प्रयत्न केला, पण या नराधामानं तिला जबरदस्ती आत खेचण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा धाक दाखवून पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण ती आरडाओरडा करून बाहेर पळाली. तिचं घर तिच्या सोबत उभं राहिलं आणि त्याच्या काही दिवसाआधीच त्या नराधमाने स्वतःच्या मुलीवर सुद्धा हात टाकण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्या पत्नीने म्हणजे त्याच लहान मुलीच्या आईने स्वतःच्या मुलीला मावशीच्या घरी पाठवून दिलं. आणि त्यानंतर पुतणीचा खेळ. त्या मुलीच्या घरातल्यांनी तिच्या पाठीशी उभं राहून ह्याच्यावर केस टाकण्याचा प्रयत्न केला. त्या लहान मुलीची केस कोर्टात लढली गेली. समाजाने प्रश्न विचारले, पेपरवाल्याने डोकं खाल्लं आणि लोकांनी तिलाच दोष दिला. पण ती उभी राहिली तरी शेवटी केस हरली. दोष कोणाचा? त्याचा? हो, फक्त त्या माणसाचा नाही, या पूर्ण समाजाचा. जेव्हा पहिल्या केसला न्याय मिळाला नाही तेव्हा दुसरी घटना घडली. जेव्हा दुसरी केस हरली तेव्हा त्याला तिसऱ्या बळीसाठी वाट मोकळी झाली आणि आज 4 वर्षाच्या निष्पाप मुलीचा बळी गेला. हा गुन्हा एका व्यक्तीचा नाही, ही साखळी आहे. अपयशी पोलीस यंत्रणा, कमकुवत तपास, उशिरा न्याय आणि गप्प बसणारा समाज. सर्वात मोठा प्रश्न, स्त्रिया किती गप्प बसल्या असतील? किती जण बोलू शकले असतील? किती जणांचं आयुष्य शांतपणे मोडलं असेल? आपल्याकडे आकडे दिसत नाहीत कारण त्या कधी बाहेर आल्याच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती पुतणी बोलली, ती उभी राहिली, ती लढली. केस हरली असेल पण आरोपी तिच्या घराजवळ कधी फिरला नाही. ऑनलाईन ट्रोलिंग असो, वर्क प्लेस हॅरेसमेंट असो, डोमेस्टिक व्हायलन्स असो या सेक्शुअल अब्यूज असो, गप्प बसणं हा उपाय नाही. कारण वाईट माणूस तेवढा धोकादायक नसतो जेवढा धोकादायक असतो गप्प बसलेला समाज. स्पीक अप बिकॉज सायलेन्स प्रोटेक्ट द प्रेडिएटर.